आजचे मराठी शब्दकोडे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला शब्द आहे 2 अक्षरी शब्दकोडे. ओळखायचा आहे. प पासून सुरुवात होणारी आहे. तर नवरा किंवा धनी असेही म्हणतात. नवरा धनी. तर कमेंटमध्ये नक्की सांगा शब्दकोडे. पुढील शब्दकोडे आहे 2 अक्षरी. पुढील 2 अक्षरी शब्दकोडे आहे. याचं कमेंटमध्ये उत्तर सांगा. पुढील शब्दकोडे आहे वेग किंवा भ्रमणावस्था असेही म्हणतात. भ्रमणावस्था. तर 2 अक्षरी शब्दकोडे ओळखा. वेग, भ्रमणावस्था. पुढील शब्दकोडे आहे 4 अक्षरी शब्दकोडे. ओळखायचा आहे. 4 अक्षरी. पहिलं अक्षर आहे न आणि शेवटचं त. तर लोणी हा शब्द आहे आणि याला हे जे संस्कृतमधलं हे शब्द आहे शब्दकोडे ते ओळखायचं आहे. लोणी. तसेच 3 अक्षरी शब्दकोडे. पुढील 3 अक्षरी शब्दकोडे ओळखा. दर्या असे म्हणतात. दर्या असेही म्हणतात. 3 अक्षरी शब्दकोडे ओळखा. कमेंटमध्ये सांगा. पुढील शब्दकोडे ओळखा. 4 अक्षरी शब्दकोडे. चार अक्षरी शब्दकोडेमध्ये काही अक्षर आहेत. त्याच्यामध्ये प, च म्हणजेच त्याला पूजा असेही म्हणतात. पूजा किंवा साधना. साधना असेही म्हणतात. तर कमेंट करा. तर चला पाहूया आपण शब्दकोडे काय आहेत पाहूया. नवरा धनी म्हणजेच पती असेही म्हणतात. वेग, भ्रमणावस्था म्हणजेच गती. लोणी हा एक सांस्कृतिक शब्द आहे. लोणी याचा हा. तर लोणी म्हणजेच नवनीत. नवनीत असेही म्हणतात. नवनीत. दर्या. दर्या म्हणजेच समुद्र. दर्याला समुद्र असेही म्हणतात. पूजा साधना. पूजा साधना. तपश्चर्या. पुढील शब्दकोडे आहे 3 अक्षरी. न्याय किंवा योग्य निर्णय. न्याय, निर्णय, योग्य निर्णय. तर शब्दकोडे ओळखा. पुढील शब्दकोडे आहे 2 अक्षरी. वानर असेही म्हणतात. तर शेवटचा अक्षर आहे पी. ओळखायचा आहे. तीन अक्षरी पुढील शब्दकोडे. चीड,
चीड किंवा द्वेष असे म्हणतात. तर ओळखायचं आहे. पुढील शब्दकोडे आहे 3 अक्षरी शब्दकोडे ओळखा. रा आणि क्ष अक्षर आहेत, तर त्याला दैत्य असेही म्हणतात. दैत्य ओळखायचं आहे. आणि शेवटचं शब्दकोडे आहे, कमेंटमध्ये सांगा. त्याला विकत घेणे असेही म्हणतात, म्हणजे विकत आपण घेतो, विकत घेणे असेही म्हणतात. तर कमेंटमध्ये शब्दकोडे ओळखा. मराठी शब्दकोडे संपत्ती वाढवण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ आहे. न्याययोग्य निर्णय म्हणजेच निवाडा. पुढील वानरला कपी असेही म्हणतात. कपी किंवा माकड, वानर, बंदर. चीड द्वेष, तर संताप. कधी कधी संताप येतो, संताप होतो. दैत्याला आपण राक्षस असेही म्हणतो. दैत्य. विकत घेणे म्हणजेच एखादी वस्तू विकत घेणे म्हणजे त्या वस्तूचा सौदा करणे. धन्यवाद.